नमस्कार जी. ओळखल्या का मले? आव मी लीला. ते खंडेराव मेंबर नाही का, त्याची मी घरवाली. आता कसा आताच का नाही, आमच्या गावचा इलेक्शन झाला बाई. तर त्या दिवशी मी घरात पोया करत होतो, तर बाई आमचा मेंबर आला न मले म्हणते कसा का लीला तू आता उभी राह. मले बिन काय समजलं नाही. मी म्हणलं आता बसल्या माणसाला कायले तरी उठवते. मी बिन म्हणलं आव आता मी पोया करू का उभी राहू, तुमचं बिन काय समजत नाही. तर म्हणते कसं आव तुले इलेक्शन मध्ये उभी राह म्हणतो, सरपंचासाठी बाईची सीट राखीव हाय. आव तू सरपंच होशील. तर बाई राहिली उभी मी आणि निवडून बिन आली. तर नाही का त्या गाववाल्यानं माई अशी वरात काढली होती. आव ते मिरवणूक नाही म्हणत का, ते मले बाई पुरी लाल पिवरीच करून टाकलं होतं. आव गुलालानं आमचं मेंबर तर लय्यत जोसात होतं बाई, जसं काही ठोस सरपंच झालं. नाहीतरी बाई कोणत्या पदावर आली का नवऱ्याले वाटतेस का आपणच पदावर आहो, थेस पुढं पुढं करतेत. काय बाई मी मापुढं तो वाज्या आणि वाज्या पुढं सारे लोक नाचत होते, सगळे झिंगायला लागले. मी म्हणलं आता तुम्ही चांगले झिंगा, मग दाखवतो एका एकाले माया इंगा. बरं आता त्या दिवशीच गोष्ट घ्या. तो चपराशी माया घरी आला न मले म्हणते कसा का ग्रामपंचायतीत BDO साहेब आले, तर सरपंच आले बोलवते. तर बाई उठले हे न लागले रस्त्यानं. मी म्हणलं आवा थांबा, ते सरपंच आले बोलावते, तुम्ही का सरपंच? तर म्हणते कसं तू का बोलशील त्या माणसा संग, तुले काही समजते? मले का समजते? मग पारा घुमला बाई. मी म्हणलं अव त्या सावित्रीनं आमच्यासाठी शिक्षणाचे कवाड खोललं, म्हणून आम्ही शिकलो आणि संविधानानं आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार दिला. तर अधिकार तर आम्ही गाजवू की नाही. लागली मग मी ग्रामपंचायतीच्या रस्त्यानं. तर बाई त्या गल्लीतल्या टपरीवर चांगले जानजवान पोट्टे घेतली देसी न निस्ते झिंगत होते. त्याचा एक बंदर तो मला आडवाच झाला बाई न मले पण म्हणते कसा अरे बाबा नसीब आपलं उतान झोपलं, अरे बाबा नसीब आपलं उतान झोपलं, जीवाची फजिती ऐका, जीवाची फजिती ऐका. आता मर्दाले किंमत हाय का, ह्या सरपंच झाल्यात बायका. आता मर्दाले किंमत हाय का, ह्या सरपंच झाल्यात बायका. बाई तर मग त्या सावित्रीची आठवण आली. तिले बिन असाच एक धतिंग आडवा झाला होता, पण ते होती सावित्री ना. घेतली चप्पन लावलं त्याच्या गालावर. मी बिन म्हणलं आव किटकिट लावता हुशारी दावता, आव किटकिट लावता हुशारी दावता. आमचं बिन थोडंसं ऐका, आमचं बिन थोडंसं ऐका. तुमच्या होट्टायवर मिशा हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. तुमच्या होट्टायवर मिशा हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. अव सकाळी उठता दोस्ताले भेटता देसीचे क्वार्टर लावता, सकाळी उठता दोस्ताले भेटता देसीचे क्वार्टर लावता. गलीनं फिरता नालीनं लोटानं फुकटच्या बढाया मारता. तुमची गावात इज्जत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. तुमची गावात इज्जत हाय का, आता सरपंच झाल्यात बायका. बाई तवा कुठे ते माकड लागलं रस्त्यानं. बरं आता अळानपण तरी किती म्हणावं. मा शेजारींच्या लेकराले आला बाई थाप. तर थे का म्हणे तर कुणी मा लेकराले ठोका केला. तर बाई गेली मी तिच्या घरी भेटाले, तर तो ध्यान पाहून दचकूनच गेली. तिच्या घरी नाही का एक देवी आली होती, न काय तो धुवारा न काय तो अंगारा. ते ती एक गाणं चालू होता, माता माई माय मा माईचा निंबाखाली घर न कावरे हाकते ढर ढर. मग ते देवी का म्हणते काय झालं या लेकराले. हा त्या चिजाकडे गेला होता, तवाले पकडलं. आता बोल देवीले नावास तुले बोकड कापीन. बोल बोल तू ओटी भरीन. बोल 11 रुपयाचा नावास देईन. बाई इकडं यायचा हा धिंगाणा सुरूच न ते पोरग लागलं तिकडं पेंगाले. मी म्हणलं बंद करा हे धिंगाणा. मी तिथं डॉक्टर साहेबाले घेऊन आली.
तर बाई त्या लेकराले झाला होता मलेरिया. घराच्या आजूबाजूले निस्ते पाण्याचे डबके भरून होते न त्यावर मच्छर. मग कसं नाही ताप येईन. त्या डॉक्टराले पाहून त्या देवी अशी पराली का तिला दादा वाटणे सुधारली. म्हणून आता मी का म्हणतो, आपल्याले आपला गाव स्वच्छ ठेवा लागन, तेव्हाच कोणती बिमारी मन का रोगराई येणार नाही. आणि हो, कोरोना आता गेला नाही म्हणून मास्कही लावा आणि सॅनिटायझरचा वापरही करा. आणि मुलीले बिन शिकवा, काऊन का मुलगी शिकन तर आपल्या समाजाचं नाव उंच करेन, आपल्या देशाचं नाव उंच करेन. मग ऐकान का नाही या अडाणीची गोष्ट, ऐकाच लागन. काऊन का मी बनी सरपंच नेक, कारण मी आहे त्या सावित्रीची लेक, त्या सावित्रीची लेक. चालतं हो, आता लय तुझी झालं बाई. धन्यवाद.